अरे एवढे बेकार थंडी पडले तुम्हाला सांगतो, असं वाटायला लागलं तर डायरेक्ट हात गोठते तर काय जागेवरच. हे असल्या थंडीचं जर तोंडाला जर नाही बांधलं का डायरेक्ट शेंदाडच होतं बघा ओलून तोंडाचं. आता तुम्हाला हे काम बघून वाटायला असेल की लय मोठं काम असेल, पण लय काय मोठं नाही बरं का. वर 2च खोल्या त्याने एक बाथरूम आहे. घराला कुलूप असल्यामुळे आणि घेतला म्हणलं पहिले तर आपण जाऊन डायरेक्ट गोडे घेऊन येऊ. आता हे जे गोड्या का मालकाच्या घरी फिक्स ठेवल्या, कारण रोजच्या रोज जर माळुंबऱ्यावरून शेळगावला न्यायची, शेळगाववरून माळुंबऱ्याला आणि म्हणले तर लय बेकार काम होतं आपलं. आणि हे असलं पट्टी फिटिंगचं 2 रूमचं तर किरकोळ काम आपल्यासाठी लय काय काम नाही. हेच काम बघा आजचं 2 रूम आणि एक बाथरूम, दुसरं काय सुद्धा नाही. मला कशाची भीती वाटत नाही बरं का भावना, पण असली तर पिन जर बघितलं का मेल फिमेल लय बेकार झटका देते, हातबीत लागला की. हे असं एकदा झाला इंदुरी मारून घेतलं का सपा 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 होल मारले ते परत चला रपा रप सगळ्या पट्ट्या बडवल्या येते. आणि भावानो एकच टोळ असल्यामुळे आणि की तो लय लोड पडा लागला बरं का, सगळ्या पट्ट्या त्यांनीच मारून घ्यायला लागला. आता माझी वायरिंग करायची लय इच्छा बरं का, पण विषय काय व्हायला लागला, एकच गोड्या असल्यामुळे ताप व्हायला लागला, नको वाटायला लागला. आता कर म्हणला अनिकेत तुसतो एकटा. आता अनिकेतला मी काय करू म्हणलं तर अनिकेत मला होल मारून दे म्हणला, तेवढं तर कर आता काम. अनिकेतला मला मी एवढं काम करून गप बसणार नाही म्हणलं, जेवढे काय होल्डर आहे का, जेवढे काय बोर्ड आहे का, तेवढी सगळी मी लावणार आहे म्हणलं, तू परत चला निवांत बसायचं. आता हे बाहेरचा होल्डर लावायचा होता बरं का, पण विषय काय व्हायला लागला होता माहिती का, उभारायला काय नव्हतं, पण एवढ्या छोट्याशा जेव्हा मी लय दबाव टाका लागलो बरं का. पण भावानं पूर्ण होल्डर लावस तर थोडा सुद्धा दम सोडला नाही बरं का. भावाला म्हणलं तू जर नसता का आज माझा होल्डरच लावायचा झाला नसता बघ कसा. आणि असलं सकाळ सकाळ थंडीचं जर गरम गरम चहा आला का विषय संपला हो. पण अनिकेत काय मला माहिती का, व्यायाम चालू केला त्यामुळे मी काय चहा पित नाही म्हणलं, तू चहा पिऊ नको म्हणलं, पण मी कसं काय चहाला सुट्टी देईन म्हणलं. कधी नाही त्याने एकदा मनावर घेतलं व्यायाम करायचं, त्यामुळे मी काय त्याला जास्त जबरदस्ती केलं नाही चहा प्यायला. आणि चहा पिऊन झालं का दुसऱ्या रूम मधलं बी सपासप सगळं काम करून टाकलं होतं, फक्त एक वाढीव बोर्ड काढला बघा ते म्हणजे कम्प्युटरसाठी. इकडे दुसऱ्या रूमचं काम कंप्लीट झालं का, इकडे तोपर्यंत उसाचा रसवाला पण आला होता, त्यामुळे त्याला म्हणलं मस्तपैकी 2 ग्लास उसाचा रस दे म्हणलं प्यायला. त्याला आज म्हणते ते बघा ओरिजिनल उसाचा रस, पण असलं बेकार करून पडा लागलं होतं. पण भैया लय टाइमपास करायला लागला होता काय का म्हणे ना, पण गेल्या वर्षीपेक्षा ग्लास लय बारीक केले तर बरं का भैयानं. मला वाटायला लागले ती म्हणते ते का नाही 20 को बडा ग्लास और 10 को छोटा ग्लास, तसंच काय तर वाटायला लागले. लय बारका ग्लास आणला होता भैयानं. एकदा जर रस पेलो का होल्डर जेवढे काय होते का तेवढी सगळी बसून घेतलो, एक सिलिंग रोल पण बसून घेतलो आणि कितना मेन कनेक्शन जोडायला चालू केला. आता या बाथरूमला कसला जोगाड केला बघा, डायरेक्ट हवेमधूनच पट्टी मारत आणली. आणि ह्या बाथरूम मध्ये काय सुद्धा एक्स्ट्रा काढला ना बघा, एक होल्डर आणि गिझर साठी बोर्ड काढला, दुसरं काय सुद्धा नाही. आणि हे जी बाहेर 2 बटनाचा बोर्ड केलाय का, त्याला काय जोगाड केलं तुम्हाला जर कळलं का मला कमेंट करून तेवढं नक्की सांगा. ते जाऊ दे हो, माझा मेन विषय सांगतो तुम्हाला. आता काय विषय माहिती आहे का, दिवसातून मला नाही म्हणलं तर 10 ते 15 वेळेला घेऊन जावं लागते बघा. मला वाटायला लागले पिशवी बदलून घ्यावी लागते काय माझी डॉक्टरकडे. जाऊ द्या भावानो, ते काय सिरियस विषय नाही बरं का, पण नाही म्हणलं तर आपला दिवसभर गेला बघा ह्या कामाला, पूर्ण काम फायनल झालेलं आपल्या, त्यामुळे नेट गावाकडे निघायला लागला होता. आणि गावाकडे जाताना गोडक्याचा आकाशपी गाठ पडला बघा आपल्याला. विषय काय माहिती घाला थांबवायचा, आपल्याकडे जे शिल्लक पट्ट्या होत्या का ती डायरेक्ट गाडीमध्ये टाकले ते आपण. आणि भावानो तुम्हाला जर लॉग आवला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.